जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे आजचा, कारण की तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर एखाद्याने व्हॉट्सअपवर ब्लॉक केला असेल, इंस्टाग्रामवर ब्लॉक केला असेल आणि जर तुम्हाला त्या स्टोरी स्टेटस किंवा त्याची काय असेल ते डीपी म्हणा ह्या गोष्टी जर पाहिजे असतील तर या तुम्ही पाहू शकता का नाही, या आज मी सगळं काय लाईव्ह प्रूफ तुम्हाला सांगणार आहे आणि हे पॉसिबल आहे का नाही हे सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। एकदम छोटा व्हिडिओ होणार आहे, पण सगळ्यात गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्ही इंस्टाग्रामवर कोणाचाही तुम्ही समजा कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केला असेल, कोणतेही असो, तर तुम्हाला तिची स्टेटस म्हणा स्टोरी असेल किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणा किंवा इंस्टाग्रामची स्टोरी असेल ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता का नाही हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। आणि सगळ्यात पहिले सांगतो, मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या व्यक्तीने ब्लॉक केला आणि तुम्हाला काय त्याच्या स्टोरी स्टेटस पाहिजे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ, सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो, जसं की तुम्हाला इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलं असेल आणि समजा तुम्हाला त्याचे फोटो स्टेटस व्हिडिओज बघायचे असतील तर हे पॉसिबल आहे का नाही ते सुद्धा सांगा। व्हॉट्सअपवर एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केला असेल तर त्याचा तुम्ही डीपी जे की त्याचं स्टेटस आहे ते तुम्ही पाहू शकता का नाही ते सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले सांगतो काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या। बरेचसे जण तुम्हाला सांगतात की जी की व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने बघा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं झालं की इंस्टाग्रामवरील एक वेबसाईट आहे ती मी ओपन करून घेतो। ह्या दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, सगळ्यात फेमस वेबसाईट बघू शकता ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर क्लिक करा, डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। ओके, त्यानंतर काय लिहिलं इथे एंटर युअर युजर नेम। ओके, जर तुम्ही इथे युजर नेम असेल ते बघू शकता, युजर नेम जर अशा पद्धतीने पेस्ट केलं आणि डाउनलोडवर नावावर क्लिक केलं तर तुम्हाला जी की आहे बघू शकता ज्याची संपूर्ण डिटेल्स आहे बघू शकता इथे थोडंसं बघू शकता, खाली गेल्यानंतर बघू शकता माझं जी की अकाउंट आहे ते पूर्णपणे तुम्हाला इथे दिसून जाईल। का दिसते एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की हे अकाउंट आहे ते पब्लिश अकाउंट आहे। प्रायव्हेट अकाउंट जर असतं तर इथे सरळ लिहून येते की दिस इज अकाउंट इज प्रायव्हेट। ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। प्रायव्हेट अकाउंटचा फायदा काय की प्रायव्हेट अकाउंटचे फोटोज व्हिडिओज कोणताच व्यक्ती पाहू शकत आहे, ज्याने तुम्हाला फॉलो केला आहे, तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे, त्याच व्यक्तीचे तुम्ही फोटोज व्हिडिओज आहेत ते पाहू शकता, तोच व्यक्ती ती पाहू शकता, तुम्ही ते जे पाहू शकता। पण मी एक गोष्ट सरळ सांगतो, तुमच्या जर अनोळखी व्यक्ती असेल, तुमच्या ओळखीचा व्यक्ती नाही, तुमच्याकडे संपर्कात सुद्धा नाही, त्या व्यक्तीची कधीसुद्धा ॲक्सेप्ट करू नका जी की फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर, कारण की काय वेळी तुमचं इंस्टाग्राम हॅक केलं जाऊ शकतं, तुम्हाला ब्लॅकमेलसुद्धा केलं जाऊ शकतं। सरळ तुम्हाला सांगतो। आणि तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केलं असेल तरीसुद्धा ते फोटोज व्हिडिओज आहेत ते पाहू शकत नाही, स्टोरी तर तो पाहू शकत नाही। जसं की अकाउंट प्रायव्हेट आहे त्यामुळे इथून बघू शकता स्टोरीवर मी क्लिक केल्यानंतर स्टोरीज आहेत त्या पाहू शकता, पण बघू शकता दिस इज युजर डू नॉट अ स्टोरी, म्हणजे मी स्टोरी ठेवलेली नाही। ओके, त्यामुळे अशा पद्धतीने दावत आहे, इथून हायलाईट पाहू शकतो, फोटोज ह्या गोष्टी पाहू शकतो, पण जर ब्लॉक केलं असेल तर तो पाहू शकत नाही। दुसरी गोष्ट व्हॉट्सअपचा राहिला विषय, व्हॉट्सअपसाठी एक वेबसाईट आहे जसं की इथे बघू शकता मी व्हॉट्सअपवर सर्च केलं व्हॉट्सअप डीपी डाउनलोड। बऱ्याचशा जणांना काय असतं व्हॉट्सअपवर एखाद्या त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा त्यांच्या बॉयफ्रेंड ब्लॉक केला असेल त्याला त्या डीपी पाहायचा असतो, त्याचे जे की स्टेटस काय ठेवतो ते पाहायचं असतं। तर सगळ्यात पहिले सांगतो ह्या वेबसाईटवर यायचं आहे, ह्या वेबसाईटवर आल्यानंतर एक नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंडचा जो नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथं अशा पद्धतीतून टाईप करायचा आहे। ओके, टाईप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, येथे खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर डाउनलोड नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड नाववर क्लिक करता त्यावेळेस फक्त तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसणार ते तुम्हाला सांगतो, जी की बघू शकता अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येणार आहे। म्हणजे तुम्ही डीपी बघू शकता, या वेबसाईटच्या मधून डीपी धावतो पण काही कंडिशनमध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो। ओके, पण काय बघू शकता इथे प्रायव्हसी बघू शकता, सेटिंगची प्रायव्हसी मी गाठलेली आहे, त्यामुळे सरळ तुम्ही वाचू शकता, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल। कारण की मी डीपी जी की आहे तो फक्त जी काय जो की तुम्हाला माहिती आहे डीपीचं एक सेटिंग असतं आपला, जी की व्हॉट्सअपला तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल फोटो ठेवता म्हणजे डीपी ठेवता त्यावेळेस तुम्ही सेटिंग करू शकता की तुमचे जे की माय कॉन्टॅक्ट जर सिलेक्ट केला असेल तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला त्याचा डीपी दिसणार नाही। ओके, त्यामुळे तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचा असं एक सुद्धा वेबसाईट नाही की त्यात तुम्ही स्टेटस किंवा त्याचे डीपी आहे ती पाहू शकत नाही, जर त्याने तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर। आणि त्याने जर सेटिंग केलं असेल डीपीचं जर जी की तिथे एक तुम्हाला सेटिंग सांगतो की व्हॉट्सअप मी ओपन करून घेतो, जसं की समजा हे जर तुमचं सेटिंग व्हॉट्सअप ओपन केलं, तिरलांवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये गेलो, त्यानंतर बघू शकता येथे जी की प्रायव्हसीवर जर तुम्ही क्लिक केलं, प्रोफाईल फोटोवर तुम्ही गेला आणि येथे बघू शकता माय एव्हरीवन जर असेल तर तुम्ही पाहू शकता माय कॉन्टॅक्ट जर असेल, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जितके नंबर सेव्ह आहे त्यांनाच तेवढा डीपी आहे तो दिसू शकता। आणि तुम्ही जर तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला जर ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। हां, जाता एक गोष्ट सांगतो, बरेचसे जण फसतात की तुम्हाला सांगतो प्रायव्हेट जर तुमचं अकाउंट इंस्टाग्रामला असेल तर हॅकरचा बाप सगळं तुमचं जे की फोटोज व्हिडिओज आहेत
ते पाहू शकत नाही, फक्त ते अकाउंट प्रायव्हेट पाहिजे. कारण की आत्तापर्यंत इंस्टाग्राममध्ये असं एकदासुद्धा घडलेलं नाही की प्रायव्हेट अकाउंटचे फोटोज व्हिडिओज कोणतासुद्धा क्रिएटर तुम्हाला सांगत असेल की ह्या वेबसाईटवर जावा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधीसुद्धा असं होत नाही की प्रायव्हेट फोटोज व्हिडिओज आहेत ते बाहेर कधीसुद्धा लीक होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.